राधे राधे. बरेच दिवस मला मेसेज येत होते की आमचं मन असं अस्वस्थ असतं, कधी कधी दुःखी असतं, कधी डिप्रेशनमध्ये असतं. तर त्याच्यावर मी आज विचार केला की असं आपण काही बोलावं की ज्याच्यामुळे एखादं पाऊल मनशांतीच्याकडे आपण जाऊ शकलो तर नक्कीच प्रयत्न करू शकतो आपण. त्याबद्दल मुख्य म्हणजे काही मुद्दे सांगणार आहे आणि त्याच्यात आपण काही रिलेट करूया आणि काही आपल्याला ह्यातलं काही करता येतं आहे का हे आजमावून बघूया, साथ पडून बघूया. मुख्य म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त जवळीक, आवश्यकतेपेक्षा जास्त अपेक्षा, आवश्यकतेपेक्षा जास्त विश्वास आणि आवश्यकतेपेक्षा जास्त बोलणं, हे आपल्या मानसिक शांती बिघडवण्याची हे 4 मेन मुद्दे आहेत. खरं सांगते की त्याच्यामुळे आपल्याला आपली मनःशांती ढळण्याचा खूप संभव असतो. आपण म्हणजे तुम्ही चेक करू शकता, खरंच आहे हे. तर ह्याच्यावर पण आपण एक पहिला विचार केला पाहिजे. तरीही काय आहे, शेवटी आपलं मन आहे आणि आपण माणूस आहोत. आतलं जरी असलं तरी बाहेरच्या वातावरणामधनं कित्येक वेळा आपण अस्वस्थ होतो. आत्ता नुकतीच घडलेली अहमदाबादचा जो विमान अपघात झाला, कोवडी लहान लहान मुलं होती. एक नववधू होती, ती लग्न झाल्या प्रथमच पतीच्याकडे जाणार होती. 2 वृद्ध आईवडील होते जे प्रथमच मुलाकडे जाणार होते. एक मुलगी होती जिला वडिलांनी रिक्षा चालवून शिकवलेलं आणि ती कंपनीच्या कामासाठी तिला लंडनमध्ये कंपनीने पाठवलं. ही डोळ्यात स्वप्न होती. 2 मुली होत्या ज्या इंडियात आल्या होत्या आजीचा वाढदिवस साजरा करायला, ज्या आता परत कामावर निघाल्या होत्या. विचार करा. आणि ह्या सगळ्यांचा मृत्यू तो पण कसा की आगीत हे होऊन मृत्यू व्हावा. मला बोलताना पण त्रास होतो आहे त्याचा. तर जेव्हा अशा घटना घडतात, आपण माणूस असल्यामुळे आणि आपलं संवेदनाशील मन असल्यामुळे आपण अस्वस्थ होतोच. पण त्याच्यावर म्हणजे तोडगा तर काढलाच पाहिजे की नाही. तर मी तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये जो मंत्र सांगितलेला, कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः, ही जर का आपण झोपाच्या आधी म्हटला ना मंडळी, खरंच अगदी शांत झोप लागते. कुठलीही वेडीवाकडी स्वप्न पडत नाहीत, हा माझा अनुभव. आणि सकाळी जाग येते तेव्हा प्रसन्न चित्ताने जाग येते. तरी नक्की म्हणजे तुम्ही करतच असाल, पण हा श्लोक एकदा करून तर बघा. आणि किती वेळा, मी 5 वेळा म्हणते, पण तुम्ही किती वेळा म्हणू शकता, झोप येईपर्यंत पण म्हणू शकता. खूप छान आहे. आणि म्हणजे जाता जाता एक उपाय, एखाद्याला खरंच झोप येत नसेल तर हे श्लोक म्हणात आणि एक ह्या अंगठा आहे ना असा घेऊन हे असं 10-15 वेळा करा. मस्त झोप लागते. माझे अनुभवाचे बोल. तर नक्की हे मदत करा. पण तरीही मला काय वाटतं माहिती आहे ना, की आपला शरीर, आत्मा, मन आणि बुद्धी हे जे सगळं आहे ना, तेच फक्त आपल्याकडे असतं. बाकी काही आपल्या हातात नसतं. मृत्यूसुद्धा आपल्या हातात आहे का? नाही. आणि ते जे मन आहे ना, ते अतिशय सशक्त, पॉवरफुल आहे असं मला नेहमी वाटतं. की त्याच्यावर जर आपण विचारांना हवी होऊन दिलं ना, तरच आपल्याला त्रास होतो. तर त्याच्यावरचा एक सोपा उपाय, कधी कुठलेही म्हणजे दुःखी विचार, वाईट विचार, त्रासदायक विचार आपल्या मनात आले ना, तर आपल्या आवडत्या देवाचा जप चालू करायचा. म्हणजे समजा एखादा वाईट विचार आहे की लगेच त्याला ओढून आणायचं आणि राधे राधे, विठ्ठल विठ्ठल, जे काही ज्या देवाच्या नावाचा जप तुम्हाला भावतो, मनाला आनंद देतो, तो चालू करायचा. शेवटी बहिणाबाईंनी म्हटलं आहे, मन वढाय वढाय. तर ते जाणारच सारखं. त्याला पकडायचं आणि आणायचं. जेव्हा जेव्हा आपल्या डोक्यात येतं, अरे हा विचार आला काय, ह्याने त्रास होतो काय, चला राधे 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 राधे, किंवा चला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. खूप फरक पडतो. वेळ लागेल, कारण मन वढाय वढाय. त्यामुळे आपण त्याला मनाला वळण लावूया. बघूया
मन शांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे जातो आहे का. आणि ना काही म्हणजे गोष्टी आहेत ज्या मी प्रयत्न करायचा आहे आपण सगळ्यांनी, की हे नाही करायचं, हे करून बघायचं, हे नाही करायचं, फायदा झाला तर आपल्याला होणारच आहे असं आहे. थोडंसं ना असं वाटतं मला, की मी नेहमी मनात असं सांगते, की पहिल्यापासूनच आहे माझ्या मनात असं, म्हणजे आता तर म्हणजे म्हातारे झाले म्हणून नाही, पहिल्यापासून मी थोडी डिटॅच आहे पहिल्यापासून. एकदम एखाद्या ह्याच्यात घुसत नाही, कारण मला एवढं माहिती आहे की एक नुकतंच जन्मलेलं मूलसुद्धा आईविना वाढतं, हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपण उगाच जास्त भावनिक की माझ्या झाडाने काय होईल, माझ्या झाडाने काय होईल ह्याचा जास्त विचार करायचा नाही. नक्कीच आपले जे जवळचे त्यांना दुःख होतं, पण त्याला पण मर्यादा असते. हे देवानेच घडवलेलं आहे, तेव्हाच हे जग चाललं आहे. कोणाला 1 दिवस होईल, 1 वर्ष होईल, 10 वर्ष होईल, 20 वर्ष होईल, पण शेवटी त्यांना आपल्या ह्या जगात यावंच लागतं. आणि हा जर नियम आपण तुम्ही सगळ्यांनी मी जसा मनात आणला आहे तसा आणला ना, तर भरपूर मानसिक शांतता मिळते. आणि काय काय म्हणजे पाळायचं आता आपण बघूया हां, की जे घडून गेले, जे आपण बदलू शकत नाही त्याच्यावर विचार काय करायचा. अरे हे असं झालं असतं तर, मग ते होणार नाही आहे, त्यामुळे ते सोडून द्या. शिकूया तरी, जेव्हा ते मनात येईल तेव्हा जप करायचा, कळलं की नाही. नंतर रोज सकाळी मेडिटेशन केलं तर खूप शांत वाटतं. हां, मेडिटेशन करायचं अगदी म्हणजे जेवढं जमेल तेवढं करा. थोडा वेळ तरी ही सवय ठेवा की मी मेडिटेशन करीन, खूप फरक पडतो त्याने. तिसरं म्हणजे कुठल्याही व्यक्तीकडनं मी ना थोडे पॉईंट्स का लिहिलेत, मग व्हिडिओ बंद केला ना की आणि पॉईंट्स मला आठवतात. अरे आपण हे म्हटलं असतं तर. कुणाला एखाद्या पॉईंटनी जरी मला फायदा झाला तरी त्याचा मला जेवढा आनंद होईल तेवढा मी म्हणजे वर्णनच करू शकत नाही. म्हणून शक्यतो सगळे पॉईंट कवर व्हावे म्हणून मी कधी कधी मुद्दे पण काढते. बरं, आता दुसरं म्हणजे फार अपेक्षा, किती जवळची व्यक्ती असो करू नका. अपेक्षा वंगाने दुःख किती होतं ते तुम्हाला माहितीच आहे. तर त्यामुळे थोडे अपेक्षा जास्त नाही ठेवली तर आपल्याला ते दुःख तेवढं कमी आणि परत मानसिक शांतता त्यामुळे जास्त मिळते. नंतर कधी कधी बऱ्याच कुठलंही नवीन काम आपण चालू करतो तेव्हा आपल्याला वाटतं अरे बापरे मला जमेल का, नाही जमलं तर, मी फेल झाले तर, असं म्हणजे अपयश आलं तर, हा विचार करायचाच नाही. तुम्हाला माहिती आहे ना, हे ब्रह्मांड मी मध्ये एक व्हिडिओ काढला, ही ऊर्जा आहे, ही तुम्ही जे बोलता ते घेते. मग आपण कशाला चुकीचं बोलायचं, उलट म्हणायचं आता मी नवीन काम चालू केलं आहे, आता ते चांगलंच होणार आहे, मी त्यात यशस्वी होणार आहे, मला त्याच्यातनं आनंद मिळणार आहे, हे म्हणतच चालू करा. कुठलेही निगेटिव्ह विचार मनात आणू नका, म्हणजे यश मिळेलच ह्याची खात्री बाळगा. दुसरं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं, त्यामुळे जरा वाचायला वेळ लागला काढते. म्हणजे आपल्या हातनं एखादी चूक घडली, माणूस होतो आपण, काही नाही, आपल्या हातनं एखादी चूक घडली तर त्याच्याबद्दल ना रोज आपल्या स्वतःला अपराधी म्हणायचं, रोज विषण्ण व्हायचं, रोज त्रास करून घ्यायचा, सोडून द्यायचं. चला ठीक आहे, पुढे काळजी घ्यायची की आपण परत असं हे करणार नाही ना, कळलं. आणि जी वस्तुस्थिती आपण बदलू शकत नाही ती बदलायला कशाला जायचं, आपल्याला माहिती आहे की हे बदलणार नाही, कळलं की नाही. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण अनेक गोष्टी ऐकतो, पण शेवटी आपल्या मनाला ज्या भावतात, आपल्या मनाला जे योग्य वाटतं तेच करावं. ऐकावे जनाचे, करावे मनाचे. ज्याने आपल्याला सुकून मिळतं ते मात्र नक्की करा, मग ते काही असू दे. तर लोक काय म्हणतील, मी असं वागले तर लोक काय म्हणतील, मी असं केलं तर, लोकांचा विचार करून आपलं मन, आपला शरीर, आपली बुद्धी आणि आपला आत्मा आपल्या ताब्यात असतो. बाकी काही आपल्या ताब्यात नसतं, कोणी आपल्याला काही बोलू शकतं. तर हा पण विचार करा, हे प्रयत्न करायचे, ते मी पण करते. असं काही नाही की मी ह्याच्यातनं बाहेर पडली आहे, मी काय कोणी नाही, मी तुमच्यासारखे सामान्य नाही, पण ह्या सगळ्याचा मला फायदा होतो आहे. माझ्या अनुभवाचे बोल ते यातलं एका दुसरं जरी आपण करायचा प्रयत्न केला तरी मानसिक शांतता वाढेल आपली. आणि लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट बदलते, प्रत्येक गोष्ट
तर मग हे पण दुःख जाऊन सुख येणार, सुख जाऊन दुःख येणार, आनंद येणार, सगळं येणार. त्यामुळे पेशन्स ठेवायचा आणि वाट बघायची. आणि ह्या सगळ्याच्या वरचा शेवटचं वाक्य, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तिलही गळे. तेव्हा आपण ह्यात एवढ्या अनेक गोष्टीतल्या काही गोष्टी जरी आपण आत्मसात केल्या तर मानसिक शांती मिळते, मन बळकट होतं आणि आपल्याला नवीन ऊर्जा नक्कीच मिळते असं मला वाटतं. राधे राधे.